सुज्ञान स्त्री म्हणजे सुशिक्षित प्लस तिचं पूर्ण संगोपन झालेलं आहे व्यवस्थित आणि तिला सगळं नॉलेज आहे. ठीक आहे. आणि चांगली उच्च शिक्षित अशी स्त्री जेव्हा एका मुलाच्या आईला बोलते, की तुझ्या मुलाला सडवून मारीन जाताना, घर सोडताना. प्लस घर सोडून गेल्यानंतर त्याच सासूवरती स्वतःच केस करते, की मला फरफटत घरातनं बाहेर काढलं. म्हणजे काय चाललंय? म्हणजे आता कसं झालंय, की संरक्षण म्हणून कायदा वापरत नाहीयेत. संरक्षण म्हणून हत्यार म्हणून. म्हणजे आता गल्लीत नाक्यावर वगैरे भांडणं झाली कसं हत्यार लावतात. कोण गुंड असतो तो हत्यार लावतो. काय म्हणालास तू मला? असं करून. तर आता एक कायद्याचं हत्यार आहे. 498 लिहिलेलं असतं त्याच्यावरती 125 काय बोललं तुला शिकवतो मी आता. असं. जवळजवळ 97% केसेस आहेत ह्या बोगस केसेस आहेत. हे असं सुप्रीम कोर्ट इयर्स टुगेदर कॅटिना ऑफ जजमेंट म्हणजे काय आहे, भरपूर असे बरेचसे जजमेंट आहेत त्याच्यात हे पुन्हा पुन्हा म्हणतंय की या खोट्या केसेस आहेत. जे स्त्रियांसाठी जे कायदे बनवले होते ते ऍक्च्युली खरंच चांगले होते, पण त्याचा गैरवापर एवढा वाढलाय की म्हणजे दर 7 मिनिटाला भारतात एक पुरुष आत्महत्या करतोय. तर याच्या आणि त्याने आत्महत्या केल्यामुळे त्याचा बाकी परिवार रस्त्यावर येतोय. कायद्याचा गैरवापर एवढा वाढलाय की ज्या स्त्रीवर खरंच अत्याचार होतो तर तिच्याकडे बघण्याचा पण दृष्टिकोन तसाच होता की या बाईने खोटी केस केलेली असते. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आमची सगळ्यात महत्वाची मागणी की जसं महिला आयोग वगैरे येतात तसं पुरुषांसाठी पण एक पुरुष आयोग व्हायला पाहिजे, ही सगळ्यात आमची महत्वाची मागणी आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे असं सांगितलं जातं, मात्र कायदा हा महिलांच्या बाजूने जास्त झुकलेला आहे असा एक प्रकारचा सूर आज पुण्यामध्ये एक अतिशय आगळा वेगळा असा एक मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यातनं उठताना आपल्याला पाहायला मिळाला. हा जो मेळावा होता, या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पत्नी पीडित पुरुषांचा हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून जे कोणी या पत्नींपासून त्रस्त असे आहेत, पीडित आहेत, अशा लोकांना कायदेशीर मदत, समुपदेशन आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक प्रकारचा इमोशनल त्यांना आधार देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नेमक्या या मेळाव्यामागच्या संकल्पना काय आहेत आणि नेमकं या मेळाव्याचं आयोजन करण्यामागे नेमकी भूमिका काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊत. आयोजक आहेत माझ्यासोबत. आज अतिशय भव्य अशा पद्धतीनं मेळावा आयोजित केलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं इथं पत्नी पीडित पुरुष, कुटुंबीय, अगदी महिला सुद्धा आलेल्या आहेत, ज्यांच्या मुलाला ह्या सगळा त्रास सहन करावा लागतोय. नेमकी काय भूमिका आहे तुमची? आम्ही हा मेळावा दरवर्षी आयोजित करत असतो प्रत्येक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये. आमची भूमिका हीच आहे की जी पुरुषांच्या ज्या खोट्या केसेसमुळे आत्महत्या वाढलेल्या या कुठंतरी कमी व्हायला पाहिजे आणि पुरुषांना योग्य तो मानसिक, भावनिक आणि कायदेशीर आधार मिळाला पाहिजे. आणि जेणेकरून आपली ही जी विवाह संस्कृती आहे, जी भारताची विवाह संस्कृती, ही कुठंतरी टिकली पाहिजे. हा आमचा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की विवाह संस्कृती टिकली पाहिजे. येस, हो, आमचं तेच म्हणणं आहे की विवाह संस्कृती टिकली पाहिजे आणि जो कायद्याचा गैरवापर आहे हा थोडा कमी झाला. आणि कारण काय होतं याच्यातनं, कायद्याचा गैरवापर एवढा वाढलाय की ज्या स्त्रीवर खरंच अत्याचार होतो तर तिच्याकडे बघण्याचा पण दृष्टिकोन तसाच होता की या बाईने खोटी केस केलेली असते. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आमची सगळ्यात महत्वाची मागणी की जसं महिला आयोग वगैरे येतात तसं पुरुषांसाठी पण एक पुरुष आयोग व्हायला पाहिजे, ही सगळ्यात आमची महत्वाची मागणी आहे. का एवढं म्हणजे तुम्हाला पुरुष हक्क आयोग निर्माण व्हावा अशी तुमची मागणी आहे? एवढ्यापर्यंत काय आज तुम्हाला अशा केसेस ऐकायला? काय झालंय की जे स्त्रियांसाठी जे कायदे बनवले होते ते ऍक्च्युली खरंच चांगले होते, पण त्याचा गैरवापर एवढा वाढलाय की म्हणजे दर 7 मिनिटाला भारतात एक पुरुष आत्महत्या करतोय. तर याच्या आणि त्याने आत्महत्या केल्यामुळे त्याचा बाकी परिवार रस्त्यावर येतोय. अशा बऱ्याच त्यांना आर्थिक वगैरे सामाजिक अडचणी निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या कुठेतरी थांबायला पाहिजे आणि म्हणून आम्ही पुरुष आयोगाची मागणी करतोय. बरं, तुमचं जे फाउंडेशन आहे ते काय नेमकं काम करतं? आमचं जे फाउंडेशनचं मेन उद्दिष्ट आहे की ह्या खोट्या केसांच्या विरोधात जनजागृती करण्याचं काम करतो. आम्ही सुरुवातीला अगोदर करतो की ज्या पुरुषांवर जेव्हा खोट्या केसेस पडतात, जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर खोट्या केसेस करते घरगुती हिंसाचाराच्या, तर त्या व्यक्तीला याच्यातनं बाहेर कसं पडायचं आणि काही सुचत नाही, तो डिप्रेशन मध्ये जातो. काही लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही त्या व्यक्तीला या फाउंडेशनच्या माध्यमातून एकच सांगण्याचा प्रयत्न करतो की तू ज्या खोट्या केसेस बाईने केलेल्या आहेत त्या आधी समजून घे, ते खरे आहेत, खोटे आहेत. तर 99% या खोट्या केसेस असतात, यांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. तू जर या हिमतीने लढला तर याच्यातनं तुझी 99% ही निर्दोष मुक्तता होते. आमचा हा मेन उद्दिष्ट या फाउंडेशनद्वारे आम्ही प्रत्येक पुरुषाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की या खोट्या केसेसमुळे ना आत्महत्या करू नका किंवा डिप्रेशनमुळे जाऊन आपल्या घरच्यांना त्रास देऊन
काही आपल्या जीवाचं बरं वाईट करा. काही काही अक्षरशः काही काही मुलांनी आपल्या या डिप्रेशन मध्ये जाऊन किडन्या खराब करून घेतल्या. कोणी व्यसनाचे इतके आहारी गेलेत ते बाहेर पडणं मुश्किल आहे. आणि शेवटी कोर्टात काय होतं 5-6 वर्षानंतर त्याचे निर्दोष मुक्तता होते. पण तोपर्यंत तो त्याची फॅमिली तो स्वतः तो पूर्ण खचलेला असतो. आई वडील काही 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 त्याची परिस्थिती बघून त्याच्या आई वडिलांना भविष्यात त्रास उद्भवतो. कोणाला अटॅक आलाय, कोणाच्या वडिलांचं ब्रेनचं ऑपरेशन झालंय. तर आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वांना एकच सांगणं आहे, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असं कोणी जर पुरुष या खोट्या केसमध्ये अडकला असेल तर आमच्या फाउंडेशनला 100% तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला 100% याच्यातनं बाहेर काढण्याचा मार्ग हा आहेच. जसं बायकोनी खोटी केस केली म्हणजे आपलं आयुष्य संपत नाही. इथून आपलं आयुष्य हे नवीन सुरुवात होते. इतकं लक्षात ठेवा. मला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जेवढे पुरुष आहेत जितके पण हे ऐकतायत त्यांना पर्यंत हेच सांगायचंय की तुम्ही या खोट्या केसेसला न घाबरता व्यवस्थित लढा द्या. नक्कीच याच्यात जीत तुमचीच आहे. कारण की या केसेस सिद्ध होत नाही. आज जो मेळावा आयोजित केलाय त्यातनं कुठून लोक आलेले आहेत? सगळे हे बघा. पुण्यातलेच आहेत की नाही जो मेळावा आम्ही आयोजित केलाय याच्यातनं महाराष्ट्रातले लोक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामधून, मध्य प्रदेश मधून, कर्नाटक मधून, बँगलोर मधून, गुजरात, छत्तीसगड, गोवा म्हणजे महाराष्ट्रातल्या बाहेर हजारो सगळ्या स्टेट मधले इथं आज सगळे जे आहेत कुठ्या कुठ्यात अडकलेले सगळे पीडित आज इथं या मेळाव्याला जमा झालेत पुण्यात. आता आम्ही पण काही लोकांचे मनोगत ऐकली, त्यांच्या समस्या ऐकल्या. मोस्टली कुठला कॉमन प्रॉब्लेम कुठला सांगितलं? कॉमन प्रॉब्लेम सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. हम्म. दुसरा एक प्रॉब्लेम आहे की आई वडिलांचा संसारात हस्तक्षेप. त्याच्यानंतर आई वडिलांपासून वेगळं राहणे हा एक मोस्टली प्रॉब्लेम आहे. मेन प्रॉब्लेम हाच आहे, आई वडिलांचा हस्तक्षेप म्हणजे आईचा संसारात जास्त हस्तक्षेप. येस, माहेरचा हस्तक्षेप आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे मेजर कारण आहे. बरं, काय तुम्हाला जर अशा लक्ष्मीमध्ये जर काही केसेस सांगायचे असतील? आता काहींनी तर सुसाईड केले. मागे एक मुंबई मधल्या एका सॉफ्टवेअर तरुणानं सुसाईड केल्याची घटना घडली होती. अतुल सुभाषने सिस्टीममुळे आत्महत्या केली ऍक्च्युली. आणि त्याच्या बायकोला अटक होऊन पण आता काहीच म्हणजे त्याच्यावर काही ऍक्शन नाही घेतली गेली. तर अशा ज्या म्हणजे जर हीच जर सुसाईड एखाद्या लेडीजने केली असती तर सगळ्या लोकांनी मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर आले असेल. तर पुरुषांबाबतीत पण ही गोष्ट व्हायला पाहिजे. त्याच्या वेळेस तर मला कोणी मेणबत्ती घेऊन रस्त्यावर आलेलं दिसलेलं नाही. तर त्यांच्या पण ज्या म्हणजे माझं तर एक म्हणणं आहे सरकारला की ठीक आहे तुम्ही या ज्या खोट्या केसेस करतात ते ठीक आहे, पण ज्यावेळेस जर एखादा पुरुष त्याच्यातनं निर्दोष सुटला तर त्याला जेवढी त्या केसमधून शिक्षा होणार होती तेवढीच शिक्षा त्या बाईला पण व्हायला पाहिजे जर तो निर्दोष सुटला. आणि निर्दोष मुक्त 100% होते. न्यायप्रणाली आणि पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की हर पुरुष अत्याचारी नहीं होता, और हर कोर्ट कचहरी और पुलिस स्टेशन में रोने वाली औरत अबला और बेचारी नहीं होती. तुम्ही पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करा या केसेस पर्यंत. तुम्ही जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर इन्व्हेस्टिगेशन हा शब्दही बाहेर काढला की इन्व्हेस्टिगेशन होणार आहे केसची तर 50% केसेस होणार नाही. कारण की या केसेस फक्त इगो, मुलगा आपल्या आई वडिलांपासून वेगळा नाही झाला तर त्याच्यावर खोट्या केसेस पडतात. मुलगा सासरवाडीचं नाही ऐकला त्याच्यावर खोट्या केसेस पडतात. त्यांनी बायकोच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला म्हणजे अनेक संबंधांना विरोध केला त्याच्यावर खोट्या केसेस पडतात. आणि हे आमचे काही मनाचे गणित आहेत. आम्ही आतापर्यंत हजारो शेकडो पोरांना भेटलोय. ते महाराष्ट्रातले नाही इतर स्टेट मधल्या सगळ्यांचं एकच मोटिव्ह एकच कारण सगळ्या सारखे असतात. सगळ्यांना FIR सारखीच असते, एकच प्रकारचे आरोप असतात. तर कृपया जो कोणी आता ह्या घटना दिवसेंदिवस वाढतायत कारण की बाईला असं वाटतं की मी पुरुषावर केसेस केल्या तर मला बक्कळ पैसे मिळतील. त्याला कारणीभूत हे आपले जे मोठमोठे जे क्रिकेटर आहेत, बिझनेसमॅन हे पोडगीच्या नावाखाली करोड रुपये देतात. त्याच प्रकारे बायका पण त्या स्वप्न बघतात की आम्हाला याच्यावर आम्ही जर पोडगी दावा दाखल केला आम्हाला 50 लाख रुपये मिळतील, 1 करोड मिळतील. पण हे होत नाही कोर्टात, हे सिद्ध होत नाही. तर मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इतकंच सांगायचंय की प्रत्येक पुरुषाने खचून जाऊ नका. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काही घडणार आहे आपल्या केसेसला तुम्ही आमच्या फाउंडेशनची 100% संपर्क साधू शकतात. कारण की आमच्या फाउंडेशनच्या आम्ही जे मीटिंग आहेत त्या अगोदर नाशिकमध्ये व्हायच्या, आता संभाजीनगरला होतात, पुण्याला होतात, नागपूरला होतात, बँगलोरला होतात, दादरला होतात, मुंबईला होतात, धुळ्याला होतात. तुम्ही या ठिकाणी जे आमचे आहेत ऍडमिन लोक तुम्ही त्यांची संपर्क साधू शकता. संपर्क कसा करायचा? संपर्क साधू शकतात म्हणजे आमचा एक सगळ्यांचे आम्ही मोबाईल नंबर आहेत आमच्या इथं. सांगा नंबर. मेन हेल्पलाईन नंबर आपला आहे 9422395223. हा मेन हेल्पलाईन नंबर आहे. आणि त्याच्या मार्फत तुम्ही या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही जर कॉल केला
तर आम्ही तुम्हाला विचारू तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलतायत किंवा कोणत्या तालुक्यातून बोलतायत. तुम्ही तिला कनेक्ट हा करून तर तर आम्ही त्या व्यक्तीचं नाव आम्ही सभासद जे नेमणूक केलेत आम्ही त्यांना कनेक्ट करतो आणि त्याला दर विकली आम्ही पूर्ण महाराष्ट्रात मीटिंग आयोजित केलेली आहे. आमचा मोटिव्ह एकच आहे की या खोट्या केसेसमध्ये कुठलाही सगळ्याची निर्दोष मुक्तता होते. फक्त सुसाईड करू नका, कारण की तुम्ही सुसाईड करतात पण तुमचे आई वडील हे बिचारे एकटे वाऱ्यावर जातात, तिला काही होत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी या सुसाईड केल्यानंतर माझ्या बायकोला आणि माझ्या घरच्यांना तिच्या घरच्यांना शिक्षा होईल, हा तुमचा चुकीचा समज आहे. त्यांना काही होत नाही. तर कृपया खोट्या केसेस असतील तर या फाईट करा. निश्चितच जीत तुमची आहे. त्याच्यामुळे माहेरच्यांचा पण इंटरफेरन्स खूप आहे असं एक लक्षात आलंय आणि त्याच्यामुळे देखील घटस्फोटांचं प्रमाण वाढतं. हे का केलं जातं? कारण म्हणजे आईनं किती मुलीच्या संसारात इंटरफेअर करा. कसं आहे माहिती आहे का आता पहिल्या जमान्यामध्ये बोलायचे की नमस्कार, पहिले मी बहार सूर्यवंशी, पण ओळखत असेल की नाही माहिती नाही. तर पहिले कसं बोलायचे की दिल्या घरी सुखी राहू, तिकडे तिकडे काय ते तू काही कर पण बरोबर. घरी येऊ नको, असं करून ते बोलायचे. तर असं आता सध्या काय झालंय की आपलं कायदा आणि जे गैरवापर होतो कायद्याचा, त्यामुळे काय झालंय की अ, प्रत्येक घरामध्ये आता जसे पोडगी चालू झाली कायद्याचा गैरवापर करून, त्यामुळे कसं तू एक्झाम्पल सेट झालेलं आहे की अरे बाजूला तिला अरे पोडगी लागली मस्त 5,000 महिन्याला मिळत आहेत. मग हे काय होतं की समजतं या घरामध्ये की असं असं आहे, पोडगी चालू झालेली आहे बाबा, फुकट फ्रीमध्ये तुम्हाला पैसे मिळत असेल तर का असं, म्हणजे ते हे होतं ना, मनावरती परिणाम होतो की पैसे मिळतात तर कशाला सोडायचे, असं एक तयार होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे घरातले पण स्त्रिया ज्या आहेत आणि जे तिचे आई वडील जे आहेत त्यांना पण याची सवय लागते एक प्रकारची, की बाबा चला एक आता, कारण काही तुम्हाला मी माझं मनाचं काही सांगत नाही, मला जसे फोन येतात त्यामुळे नाही, कारण मी स्वतः आता मला एकाच बिल्डिंग मध्ये दोन मित्र होते, ठीक आहे. तर ती आणि जी बायको आहे ती सुद्धा त्याच बिल्डिंग मध्ये राहते, म्हणजे लव्ह मॅरेज. तर पोडगी झालं 5 लाख रुपये तिला मिळाले, 5 लाख रुपये तिला मिळाले. आणि जो दुसरा मित्र आहे तो त्याचा एक छोटा बिझनेस आहे, म्हणजे आता उघडपणे बोलू शकत नाही, एक वेगळा बिझनेस आहे तो, मिळतात पैसे त्याला लगेच डेली. तर जेव्हा 5 लाख रुपये पोडगी त्याला मिळाली तर जो तिचा बाप होता त्याने संध्याकाळी त्या दुसऱ्या मित्राला बोलला माझे 3 लाख रुपये तुझ्या धंद्यात लाव आणि काय ते मला याचे पैसे दे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, म्हणजे बाप जो आहे मुलीचा बाप, तो पैसे घेतले ना त्याने घेतले, दुसरीकडे इन्व्हेस्ट केले जे काय, पण त्याला सवय झाली की नाही या पैशाची. पैशांचा विषय आहेच आहे, परंतु फॅमिलीकडनं जो इंटरफेरन्स केला जातो, कसं वागायचं, कसं बोलायचं, नवऱ्याला कसा त्रास द्यायचा, सासूला कसं तोडायचं, हे जे शिकवलं जातं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाची एक अपब्रिंगिंग असते. अपब्रिंगिंग म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने वाढतायत, तुमच्यावरती संस्कार काय होतात बरोबर. हे आहे. तर पहिल्यापासून त्यांना माहिती असेल की बाबा ह्याच्यामध्ये आपल्या लेडीज लोकांमध्ये म्हणजे महिलांचे काय काय कायदे आहेत, 498 DV, काय तुम्ही कशा पद्धतीने पिळवणूक करू शकतात. तर आता कसं झालंय की संरक्षण म्हणून कायदा वापरत नाहीयेत, संरक्षण म्हणून हत्यार म्हणून. म्हणजे आता गल्लीत नाक्यावर वगैरे भांडणं झाली, कसं हत्यार लावतात, कोण गुंड असतो तो हत्यार लावतो, काय म्हणालस तुम्हाला असं करू. तर आता एक कायद्याचं हत्यार आहे, 498 लिहिलेलं असतं त्याच्यावरती, 125 काय बोललं तुला शिकवतो मी आता, असं तू मला काय बोललंस असं बोलतोस का मला, मी तुला शिकवणार आता. ते धडा शिकवायसाठी हे सगळं चालतं, म्हणजे समोरच्या व्यक्तीला पिळवणूक कशी आहे त्याचं पूर्ण शोषण केलं जातं पूर्ण. आणि तेच आता बोलतात डायरेक्ट की तुला सडवून मारीन हा वर्ड बोलतात. बरोबर. आता दुसरं नाही तर माझं झालेलं की माझ्या पर्सनल, ठीक आहे. म्हणजे अशी एक जी स्त्री आहे, जी म्हणजे सुज्ञान स्त्री, म्हणजे सुशिक्षित प्लस तिचं पूर्ण संगोपन झालेलं आहे व्यवस्थित, आणि तिला सगळं नॉलेज आहे, ठीक आहे, आणि चांगली उच्च शिक्षित अशी स्त्री जेव्हा एका मुलाच्या आईला बोलते की तुझ्या मुलाला सडवून मारीन जाताना, घर सोडताना, प्लस घर सोडून गेल्यानंतर त्याच सासूवरती स्वतःच केस करते की मला फरफटत घरातनं बाहेर काढलं. म्हणजे काय चाललंय, म्हणजे पूर्ण एकदम पूर्णच कायदा. तर हे संस्कार आहेत. आणि आता जे आहेत, तुम्हाला अजून एक सांगतो, अक्षरशः बेवडे रस्त्यात
असे त्यांच्या सुद्धा बायका व्यवस्थित राहतात का? कारण काय त्यांचे संस्कार तसे असतात. आता एक जणाने मुद्दा मांडला की जो वेल सेटल मुलगा आहे, निर्व्यसनी आहे, अगदी घरचंही ज्याचं चांगलं आहे, त्याच्यापासून डिवोर्स घेऊन कुठे व्यसनी माणसं असू द्यात, प्लंबर असू द्यात किंवा काय, ह्याच्याबरोबर लोक बायका पळून जातात. आता कसं आहे माहिती आहे का, की आता त्याच्यामध्ये बरेच काही काही क्रायटेरिया आहेत. नुसतं बायकांची साईड कमकुवत आहे ह्याचा अर्थ नाही, असा नाही. काय वेळेला काय होतं की पुरुषांचं पण काही प्रॉब्लेम असतो. आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, काय जणांचं काय सेक्सचा पण संभोगचा पण प्रॉब्लेम असतो. लवकर त्याच्यामुळे सुख मिळत नसतं. त्याच वेळेला तिचं कुठे जमलं आणि ते झालं की मग ती दुसरी सुख बघत असते. तो पण एक कारण आहे. ह्याला तुम्ही नाही बोलू शकत नाही या कारणाला. हे कारण आहे. हा. आणि दुसरी गोष्ट काय आहे की एक कालांतराने आपण काय विचार करतो, चला आपला जॉब लागलाय, घरी झालंय, मुलगा झालाय, बाबा आपलं काय सगळं एकदम ओके झालेलं आहे, आता काय एवढं टेन्शन नसतं, आपण एवढं काही विचार करत नाही आणि आपण एक लाईफस्टाईल जगतो, सडन लाईफस्टाईल, म्हणजे पार्टी करा, हे करा, दारू पिया, पोट सुटतं. त्याच वेळेला जर कोणी चांगला सुदृढ एकदम चांगला चुणचुणीत कोणी तुमच्या बायकोला वगैरे असं हे केलं, जरा समजलं ना थोडंसं, काय रे काल तू छान साडी घातलेलीस, किती छान दिसत होती, म्हणजे तिला काय वाटलं, अरे माझ्या एवढं साडीकडे एवढं लक्ष आहे याचं, या रंगाची साडी, म्हणजे माझ्या नवऱ्याला माहिती नाही कुठली साडी घालते मी, असं करून होतं. म्हणजे एक कम्फर्ट झोन तयार होतो, कम्फर्ट झोन, म्हणजे ती तिथे व्यक्त होते आणि मग ते व्यक्त होत कधी पाय घसरतो कळत नसतं. सर, आता यांच्या बोलण्यातनं आलं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा एक विषय आला, याशिवाय पोटगीचा एक खूप मोठा विषय आता आम्ही काही पुरुषांशी बोललो, त्यांच्या बोलण्यातनं येतोय. पोटगीचा एक खूप उद्देश ठेवून अशा पद्धतीने डिवोर्सचे प्रकरण वाटतं, हे का वाटतं? ऍक्च्युली पोटगी हा जो आहे ना, ही कन्सेप्ट ही खूप जुनी होती, की जी स्त्री वगैरे पूर्वी गेल्यावर तिला ते काहीतरी आधार पाहिजे, इमिजिएटली आधार पाहिजे वगैरे, कारण ती वाऱ्यावर नको वगैरे, म्हणून ते होते. परंतु आता परिस्थिती अशी झाली की फक्त पोटगीच्या नावासाठी त्या कायद्याचा दुरुपयोग केला जातोय. जसं की ती नोकरी करते तरी पण ती खोटं सांगतो वगैरे, बरं त्याला नंतर ती परजुरी करायची आहे, ते करायची, त्याच्यात बराच टाइम जातो. तोपर्यंत याच्या खिशातूनही पैसे वकिलांकडनं चालले जातात. पुन्हा ते काही मशिनरी आहेत, त्या मशिनरी वापरल्या जातात, ते मशिनरीकडनं पैसा काढला जातो आणि हा पैसा नंतर रिकव्हरेबल होत नाहीत वगैरे, जनरली रिकव्हरच होत नाहीत. त्याच्यामुळे त्याची एकतर आधी केसेस झाल्यावर त्याची मानसिकता बिघडते, कुटुंबाची मानसिकता बिघडते. त्याचं झालं हे मानसिक, त्याला शारीरिक गोष्टी होतात, त्याच्यात नंतर ते आत्महत्या सुद्धा करतात. जसं आता सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच केसेस आहेत, त्यातल्या त्यात अतुल सुभाषचे वगैरे. अतुल सुभाषचं म्हणजे त्याने एवढे 2 तासाचे ते 1.5-2 तासाचे व्हॉटएव्हर इट मे बी, एवढं त्याने हे केलं, तरी त्याच्या बायकोने त्याच्यावर प्रॉपर्टीसाठी दावा केला वगैरे, आणि दॅट इज एंटरटेन बाय दी कोर्ट वगैरे. तर त्याच्यासाठी याच्या कायद्यांमध्ये याच्या मेंटेनन्स वगैरे जे आहे, पूर्वीची सिच्युएशन वेगळी होती, आताची सिच्युएशन वेगळी झालेली, कारण आता अर्निंग हे सगळं झालेलं आहे. तर त्याच्यात थोडी बदल झालेला पाहिजे, ते अमेंडमेंट झाल्या पाहिजे. आणि पुरुष आयोगाच्या बाबतीत राहायच्या, कारण बऱ्याच संसदेमध्ये त्याच्यामध्ये हे विषय निघतात वगैरे. पुरुषांना असे कायदेच नाहीत की त्याने जाऊन वगैरे त्याच्यासाठी त्याने काय ऍक्शन घ्यायची, फक्त त्याला काउंटर, समानतेचं, पण कायदा तिथे समानतेच्या बाबतीत आहे, पण त्याला खूपच लॉंग प्रोसेस आहे वगैरे, कारण ज्यावेळेस कायदे जास्त महिलांच्या बाजूने त्या निकाल लागल्यानंतर त्याला ते चान्सेस येतात. ओके. तोपर्यंत त्याची शारीरिक, आर्थिक, मानसिक हे सगळं ढासळलेलं असतं आणि त्याच्यात ताकद राहत नाही. आता एक प्रश्न आहे की आता कसं आहे, साधारणपणे आपल्याकडे काय मानलं जातं की महिलांवरती पुरुष अत्याचार करतात, अन्याय करतात वगैरे, परंतु एखाद्या पुरुषावरती ज्या वेळेला अशा पद्धतीनं खोटे केसेस टाकले जातात किंवा अत्याचार होतात, त्यावेळेला पुरुष ज्या वेळेला दुसऱ्यांना सांगायला जातो की माझी बायको मला मारते किंवा माझ्या बायकोकडनं अशा पद्धतीने त्रास दिला जातोय, त्यावेळेस एक सायकोलॉजिकल म्हणा, सामाजिक म्हणा, ह्याला ऍक्सेप्टन्स मिळतो की त्याचे किल्ले उडवले. हो, कारण काय आहे, आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे, त्याच्यामुळे असं गृहीत, म्हणजे ते इट इज डीम्ड टू बी प्रिझ्युम्ड दॅट की पुरुषच हा अन्याय करतो वगैरे. परंतु पूर्वी स्त्रियांवर अन्याय झालेले नाहीत का, झालेले आहेत, आजही काही ठिकाणी होतात. त्या स्त्रियांना न्याय मिळावा हे आमची सगळ्यांची किंवा सगळ्यांची, म्हणजे अन्याय होऊ नये. तर तसं ज्या अर्थी त्यांना कायदे होते, हे त्यांच्यावर पूर्वी अन्याय व्हायचे म्हणून त्यांच्यासाठी हे कायदे होते. परंतु
आता त्या कायद्याचे दुरुपयोग होत आहेत. हे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे त्यांचे म्हणजे कॅटिना ऑफ जजमेंट म्हणजे त्याला काय म्हणतात व्हेरियस जजमेंट्स आहेत की यांचा गैरफायदा घेतला जातोय त्याचा जातोय. तर तसा म्हणून पुरुषांवर जो अन्याय होतोय त्याच्यासाठीही त्यांच्यावर हा आयोग आला. जर ज्यावेळेस त्याला कायदेशीर आधार राहील तर त्यावेळेस त्याच्या ऍक्शन घेता येईल. दादा तुम्ही काय मुद्दा मांडत होता? नाही, आता तुम्ही जो विषय म्हणला की पुरुषालाच काय, कारण की आपला एक पुरुष प्रधान संस्कृती आहे की मर्द को दर्द नाही होता. सगळ्या ठिकाणी पुरुषच कठीण दाखवला जातो. जेव्हा हा प्रसंग जेव्हा त्याच्यावर ओढावतो ना तेव्हा तो कुठेच बोलत नाही, ना मित्रांमध्ये बोलतो ना कशामध्ये बोलतो, कशामुळे बोलतो. त्याला म्हणून आम्ही हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. कारण की सगळीकडे तेच होतं ना की पुरुष हा कठीण मनाचा असतो, कठीण याचा होतं. सगळीकडे तीच प्रथा पडलेली आहे. पण तुम्ही बघताय आजकाल पुरुषाला पहिली गोष्ट म्हणजे मुलगी मिळत नाही. मुलगी कोणाला मिळते? जो वेल एज्युकेटेड आहे, तो चांगला कमवतोय. मग तुम्हाला सगळ्या गोष्टी जर मिळत आहेत तो पुरुष अत्याचार करणार आहे का? कारण की मुलांचे लग्न होत नाही. कारण की लग्न होत आहे तर 30-35 पोरांचे जे वय होऊन गेलेले आहेत, तर 30-35 वयाच्या मुलांना तुम्ही सगळं बघून लग्न करतायत. तो मुलगा अत्याचार करत नाही. त्याला पण संसाराची गरज आहे, त्याला एक चांगल्या लाईफची गरज आहे. तर मला या पाडूच्या तुमचं काय म्हणणं? आपल्या फाउंडेशन मध्ये सगळ्यात कमी वयाचा पत्नी पीडित आहे, ज्याचं वय 23 आहे. बरं. म्हणजे प्रगतीच्या वयातच त्याच्यावर पर्सनल सांगण्यापेक्षा हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर बोला. नमस्कार, माझं नाव कवी बालाजी आणि मी आलो छत्रपती संभाजीनगरतून. तर इथं काय होतं माहिती का, आपण आतापर्यंत तुम्ही बाकी सदस्यांकडून किंवा फाउंडर कडून किंवा को फाउंडर ऐकलं की महिला फक्त 498 डोमेस्टिक व्हायलन्स करतात. पण मी जो अनुभव घेतला आहे किंवा मी ज्या केस वाचल्या आहेत त्यामध्ये काही महिला पतीला बर्बाद करण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर घसरतात की त्या महिला स्वतःच्या मुलीकडून किंवा घरामध्ये जे तिच्या बहिणीचा मुलगी असेल किंवा घरची काही घरामध्ये लहान मुलगी असेल कमी वयाची, तर ती महिला काय करते, तिच्या नवऱ्यावरती प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स हा कायदा लावून त्याच्यावरती गुन्हा दाखल करते. आणि हा गुन्हा इतका गंभीर आहे की यामध्ये लगेच अटक होते आणि कोणी बघत नाही तुम्ही काय केलंय काय नाही केलंय. मग काही महिला अशा आहेत. आणि ज्या दुसरी गोष्ट काय होते माहिती का, पुरुष आत्महत्या का करतात हे मी बोलणार आहे. यामध्ये काय होतं, काही ठिकाणी त्याच्या घरचे लोक म्हणजे त्या मुलाच्या घरचे लोक, आई वडील जे असतील ते त्याला सपोर्ट करतात. पण काही केसमध्ये काय होतं, आता आपण बातमी बघितली, बीडचे पत्रकार गव्हाणे यांनी आत्महत्या केली, महाराष्ट्र टाइमवरती ती बातमी लागली होती. त्या केसमध्ये काय झालं होतं की त्यांच्या आई वडिलांनी किंवा फॅमिली मेंबर्सनी त्यांना सपोर्ट नव्हता केला. काय होतं की ते लोक बोलतात की तुझ्यामुळे आमचं पण नाव केसमध्ये आलं आहे, म्हणून ते लोक बाजूला होतात. बायको काय करते, घरामधल्या सर्वांचे आई बहीण काकू मावशी मामा जे काही लोक असतील दूरचे जे 200 किलोमीटर दूर असतील त्यांचे पण नाव केसमध्ये इन्व्हॉल्व्ह करतात. त्यामुळे बाकी लोक त्या व्यक्ती सपोर्ट करत नाहीत. मग जर कायदा तर करतच नाही, कोणी ऐकतच नाही, मग त्या व्यक्तीने करायचं काय? मग इथून पुरुषाची आत्महत्या वाढत आहेत आणि हे कुठे थांबलं पाहिजे. पुरुषांना एखाद्या महिलेनं मारते किंवा बायको मारते हे सामाजिक दृष्ट्या ऍक्सेप्टच केलं जातं? अजिबात नाही. हा. कारण आपण ज्या देशात राहतो हा आहे पुरुष प्रधान संस्कृतीचा. याच्यात पुरुषाने असं स्त्रीचा हातून मार खाणे हीच लज्जास्पद गोष्ट सध्या मानली जाते. परंतु वस्तुस्थिती काय? आजची वस्तुस्थिती अशी आहे की बरेच पुरुष आहे स्त्रियांच्या हातचा मार खात आहे. इव्हन आता एक सध्याची जी एक कन्सेप्ट चालली आहे, निळा ड्रम. आपण घरात 200 लिटरचा ड्रम म्हणतो. या ड्रम कडे पाहिलं तर बऱ्याच पुरुषांना आता ना भीती वाटायला लागली. कारण बऱ्याच बायकांनी पुरुषांना म्हणजे स्वतःच्या पतीला आपल्या प्रियकराच्या मदतीने मारून तुकडे करून त्या ड्रम मध्ये झाकून ठेवलाय किंवा ते प्लास्टर. आणि पुरुषांना भीती वाटते आता. आता त्या ड्रमची भीती वाटायला लागली. आज एक सामाजिक स्थिती जी इतकी भयानक झालेली की हिला तोंड देताना पुरुषांना नाकीनो यायला लागते. त्याच्यानं कायद्यात असा काहीतरी बदल व्हायला पाहिजे की जिथं पुरुषांची बाजू कोणीतरी ऐकून घेतली पाहिजे. पण आता हे जे केसेस आहेत, अजून कोण बोलतात? आता हे जे केसेस आहेत त्या वर्षानुवर्ष चालतात. त्याच्यामध्ये जे पुरुष आहेत किंवा इकडची जी बाजू आहे त्यांचं काय होतं की इकॉनॉमिकली पण सगळं स्ट्रक्चर डिस्टर्ब होऊन जातं, मानसिक दृष्ट्या पण खच्चीकरण होतं. मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होतं. जसं आपण तुम्ही प्रश्न विचारला की हा मर्द को भी दर्द होत आहे, तर मी माझे स्वतःच सांगतोय की हो, जसं निळ्या ड्रमचं सरांनी सांगितलं, माझ्या स्वतःवर माझ्या पत्नीने पर्सनल सांगण्यापेक्षा जनरल सामाजिक अटॅक करतात, पत्नीवर अटॅक करतात किंवा पत्नीला आणायला जातो त्यावेळेस त्यांच्यावर त्याच्या घरच्यां थ्रू किंवा त्यांचे जुने जे लव्हर असतात त्यांच्या थ्रू अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या अटॅक झाल्यानंतरही पत्नीला माहितीये की कायदा माझ्या बाजूने आहे किंवा कायद्यात मला एक स्त्री म्हणून मला जी सुटका मिळेल त्या सुटक्याचा आधार घेऊन पतीला किंवा त्यांना जो एक धास्ता होतात किंवा भीती घालण्याचा प्रयत्न केला जातोय. जो आता निळ्या ड्रमचा फंडा चालू आहे किंवा निळ्या ड्रम थ्रूच ते धाक दाखवला जातोय, त्या गोष्टी होत आहेत समाजात. आणि हो,
त्यासाठी आवाज उचलला पाहिजे. पुरुष स्वाभिमानी संघटनेकडनं ते कार्य बोला. काही ठिकाणी घरातल्या लहान मुलांवरनं यूज करून मोठ्या वयस्कर लोकांवरती पॉक्सो सारखे गुन्हे दाखल केले जातात. हे सुद्धा विदाऊट इन्व्हेस्टिगेशन कोणी गुन्हे दाखल करून नाही गेलं पाहिजे. मग कोर्टात ज्या वेळेला हे सगळे विषय जातात त्यावेळेला कोर्टात काय होतं? कोर्टात पहिलं पॉक्सो दाखल झाल्यावर पहिली अटक होती. बोलतात या इकडे. हा बोला. 60-65 वर्षाच्या लोकांवरती सुद्धा पॉक्सो सारखे असं गुन्हे थांबा, दाखल लाईट करतात. असं. हा. आणि कोर्टात काही नाही, जर का बेल मिळाली तर ठीक, नाही तर माणसाला जेलला जावं लागतं. बोला काय म्हणणं? सर मी असं थांबा, लाईट अशी. डॉक्टर राजेश चव्हाण, मी वाशिमहून मेळाव्यासाठी आलो. Personal सांगण्यापेक्षा- पर्सनल नाही बोलतो. मी या विषयावर पीएचडी केली. कशाला केली की बाबा या विषयात नेमकं काय, सगळ्या रन्या होऊन राहिल्या, खोट्या केसेस होऊन राहिल्या. 64 प्रकारचे कायद्यात एकट्या महिलेच्या बाजूने आहेत आणि पुऱ्या पुस्तकात ऍक्ट मध्ये सेक्शन मध्ये कोणत्याही वकिलानं मला एक सांगावं की पुरुषासाठी एक कायदा आहे. कुठे फोरम नाही, कुठे पोलिटिशियन नाही, कुठे कोर्ट नाही, कुठंच आपल्या व्यथा मांडण्याचं स्थानच नाही पुरुषाला. मग रेट ऑफ सुसाईड का वाढून राहिला या कारणानं. तुम्ही जर कोर्टाच्या वेबसाईटवर पाहिलं 498 ची केस काढली, त्याचे जजमेंट पाहिले 99% जजमेंट जे आहेत साहेब ते पुरुषाच्या बाजूने आहेत. ओके. मग 99% याचा अर्थ काय, निरपराध आहेत. मग त्याचे 5-10 वर्ष तिथं गेले. बरं, ती केस एकट्या पुरुषावर फाईल नाही झाली, त्या महिलेने केली. त्या घरातल्या महिला सुद्धा होत्या, शिक्षित लोक जे होती त्याच्या नोकऱ्या थांबल्या. पर्सेंटेज किती आहे? पर्सेंटेज 99% जे जजमेंट आहेत पुरुषाच्या बाजूने आहेत आज लागलेले. बरं. ते सुप्रीम कोर्टात सांगत हॅरेसमेंट ऍक्ट वेपन आहे हजबंडच्या अगेन्स्ट कितीतरी वेळा सुप्रीम कोर्टाने सांगितल्या केसेसमध्ये. पण बाकी जे लॉ मेकर आहेत, पॉलिसी मेकर आहेत, काही कायदा बनवायला तयार नाही. कारण काय, महिलाची एक वोटिंग बँक आहे. कोणताही राजकीय पक्ष त्याला हात लावायला घाबरते. पुरुषाचं वोटिंग धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, पैशाच्या नावावर विभागलेलं गेलेलं आहे. पण महिलेचं असं नाही. महिलेची वोटिंग बँक आहे म्हणून राजकीय कोणतेही पक्ष घाबरतात. पण सर आता यांनी ड्रमचं उदाहरण दिलं, पण अशा अनेक महिला आहेत ज्यांना अतिशय नृशंस पद्धतीने अतिशय क्रूरपणे संपवण्यात आलेलं आहे. मग ही बाजू पण दुर्लक्षित करून चालत नाही ना. आणि आता सध्या काय झालेलं आहे की पुरुषांकडनं जास्त अन्याय अत्याचार होतात हे असं बातम्यांमधनं सुद्धा खूप वेळा येत आहे. त्यामुळे एक अशी मानसिकता तयार झालेली आहे की अन्याय करणारा हा फक्त पुरुष असतो. बरं सर, आम्ही महिलेच्या विरोधात अजिबात नाही. ज्या खोट्या केसेस करणाऱ्या महिला आहेत, कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या महिला आहेत, त्याच्यासाठी आम्ही एकत्रित आलो. बरं. दुसरी गोष्ट आम्ही म्हणतो ना, ज्या कायद्यात प्रोव्हिजन आहे 3 वर्ष शिक्षेचं एखाद्या गुन्ह्यात, आम्ही 10 वर्ष म्हणतो करा. पण जे खोट्या केसेस करणाऱ्या महिला त्याने तेवढी शिक्षा करा ना तुम्ही. असं कायद्यात प्रोव्हिजन नाही. जर 5 वर्ष एखादी 498 चालत असेल, त्या महिलेला कोणतंच प्रोव्हिजन नाही शिक्षा करण्याचं. ती जर समजा त्या पुरुषाच्या बाजूने निकाल लागला, एका महिलेला मी पाहिला आजपर्यंत 500 रुपये फाईन लागला फक्त तिला. सांगा, 500 रुपये, त्याच्यावर कुठंच नाही पाहिलं मी जजमेंट मध्ये असं. तुम्ही सांगा, त्या पुरुषानं 5 वर्ष लढायचं, इकॉनॉमिकली फायनान्शियली ते बर्बाद झाला. ते नोकरीत कोणतं अप्लिकेशन देऊ शकत नाही. मग अशा वेळी त्या पुरुषाला सुसाईड शिवाय दुसरा मार्ग राहत नाही. मला सांगा, आज पुण्यात 10 घटस्फोट दर पर दिवशी दाखल होऊन राहिले. महाराष्ट्र घटस्फोटात 1 नंबरवर आला. तुम्ही सांगा, समाज व्यवस्था जी बांधलेली आहे विवाह संस्थेत, कोणाचा विश्वास राहील का? सगळ्यावर खोट्या केसेस होऊन राहिल्या. आता तुम्ही सांगा, सगळे लोक जे आलेले आहेत ना, सगळ्या चांगल्या पोस्टवर आहेत. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहेत. मग हे सगळेच लोक तुम्ही सांगा खोटे असतील का? कुठंतरी आले फोरम नाही, कुठंतरी न्याय मागायची कुठं जागाच नाही ना. म्हणून हे सगळे लोक एकत्र आले साहेब. तुम्ही जे सांगताय ना त्या बातमीच्या रिगार्डिंग आम्ही काही वकिलांशी बोललो होतो, तर मोस्टली IT सेक्टरमध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललंय. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं IT सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त का घटस्फोट होतो? सर, हे पहिले काय करतात, लिव्हिंग रिलेशन मध्ये राहतात. आणि आता महिला का झाला, डिसिजन मेकिंग पॉवर महिला जवळ आली. पहिले असं नव्हतं. पहिले एक विवाह संस्था होती, न्यूक्लिअर फॅमिली नव्हती, कंबाईन फॅमिली. डिसिजन मेकिंग पॉवर सगळ्या जवळ होता. आणि फायनान्शियली पण आता फायनान्शियली महिला काम करून राहिल्या, त्याला पुरुषाची अजिबात आवश्यकता राहिलेली नाही. थोडा काही वाद झाला की ते इंटरफेअर दुसरे घरचे करतात. डिसिजन मेकिंग पॉवर त्या तिसऱ्या माणसाजवळ असते. त्यात एखादा ऍडव्होकेट मध्ये ते एंट्री करते आणि वळण दुसरंच जाते. मग नवीन सेक्शन ऍड कसं करायचं, सगळ्याला इन्व्हॉल्व कसं करायचं, फसवायचं कसं, मग शेवटी येते सेटलमेंट आणि डीलवर. आणि डील ही हजारात नाही, आता लाखात डील केला प्रत्येक. बरं, एखादा मी सांगतो साधा सहमतीने घटस्फोट एखादा झाला असेल, 10 लाख रुपये पुरुषाने त्या महिलेला दिले असतील. पण त्या घटस्फोट नंतरच्या ज्या सवलती आहे, प्रमोशन, बढती, नोकरीत कोणाला मिळतात? त्या महिलेला मिळतात. पुरुष 10 लाखही देते, मुलांची कस्टडी इलाज नसताना दिल देऊन टाकते. तुम्ही सगळं झाल्यावर त्या सवलती कोणाला देता? त्या महिलेला देता. पैसाही महिलेला मिळते आणि नोकरी महिलेला मिळते. घटस्फोट का वाढणार नाही? महिला कायद्याचा दुरुपयोग का करणार नाही? याचा अर्थ जे कायदे आहेत ते करणारे पॉलिसी मेकर आहेत, ही जबाबदार आहे तेवढे. सर, शेवटचा मुद्दा काय म्हणलं होतं? तुम्ही म्हटलं पर्सेंटेज संबंधी जे विचारले होते तुम्ही, किंवा हे जे खोट्या केसेस आहे त्याच्यात अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार हे जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं,
तर त्याच्यात आता जे 498 मध्ये जे पूर्वी डायरेक्ट उचलायचे आणि टाकून द्यायचे वगैरे, तर त्याच्यात आता 7 वर्षाच्या आतली जे केसेस आहेत म्हणजे ज्याच्यावर सजा 7 वर्षाची, तर त्यांना ते आता अटक करायची नाही म्हणून थोडासा रिलीफ हा पुरुषांना मिळालेला आहे. परंतु या सगळ्या केसेस नंतर ट्रायल होऊन 5 वर्ष 10 वर्ष चालले आणि त्याच्यानंतर ती जी पुरुष मंडळी ती निर्दोष होते. तोपर्यंत त्यांचा आर्थिक, मानसिक, शारीरिक हे सगळ्या गोष्टींचं त्यांचं खूप त्रास होते वगैरे, त्यांना खूप त्रास होतो वगैरे. म्हणून ते जवळजवळ 97% केसेस आहेत ह्या बोगस केसेस आहेत. हे असं सुप्रीम कोर्ट इयर्स टुगेदर कॅटिना ऑफ जजमेंट म्हणजे काय आहे, भरपूर असे बरेचसे जजमेंट आहेत त्याच्यात हे पुन्हा पुन्हा म्हणतंय की या खोट्या केसेस आहेत. सर पण आता ग्रामीण भागातनं पण अनेक आलेले आहेत, परंतु लग्न जमवतानाच कुठेतरी मुलीचं मत विचारात घेतलं जात नाही किंवा पुरुषाचं पण कधी कधी असं होत असेल की त्याच्या मनाच्या विरुद्ध लग्न करून दिले जातात. मग लग्न जमवताना ऍक्च्युली पालकांनी काय काळजी घ्यायला नाही, हे हा विषय वेगळा आहे. दोन्ही बाजूच्या पालकांनी काय नाही, म्हणजे दोघं- घटस्फोटाचा जो हे पुढं- बघा, हा जो विषय आहे ना हा कायद्यापेक्षा वेगळा आहे. तो फक्त कौटुंबिक गोष्ट आहे. प्रत्येक आई वडील आपण म्हणा किंवा मुलीचे म्हणा वगैरे, त्यांना कोणालाही लग्न जमवताना वाटतं आपल्या मुलीचं चांगलं व्हावं, पालकाला वाटतं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं चांगलं वगैरे. बरोबर. परंतु हे आता बघा, व्हेनस आणि मार्स असे हे 2 ग्रह आहेत. त्या 2 ग्रहांची ही उत्पत्ती आहे, पुरुष आणि स्त्री. त्याच्यामुळे त्यांचं दोघांचं हे आजपर्यंत कुठेही बघा कोणाचंही जमत नाही. अच्छा. तर ते जुळवून घ्यावं लागतं वगैरे, 2 ग्रहांचं तसं जुळून. तसं प्रत्येक आई वडील ते लग्न जुळवताना चांगलंच बघतं. परंतु जी पूर्वीची आपली जी संस्कृती होती त्या संस्कृतीनुसार वगैरे जर राहिले तर ते कुटुंब व्यवस्था ही चांगली राहील असं मला वाटतं. शेवटची एक कमेंट घेऊ. बोला, असं बोल, लाईट आहे. सर महिला पूर कायद्याचा गैर जास्त करतात. त्यांच्या आई वडिलांना पण वाटतं की मुलांनी पैसे द्यावा त्यांना, आपल्यापाशी त्यांच्या विरुद्ध पैशासाठी मोस्टली असं हा. सगळं होतं. पैशासाठी आपल्यापाशी पुरावा येतं त्याची पोरगी कशी वागली, फालतू वागली, काय आपल्या इव्हेंट जरी असलं तरी आपलं ग्राह्य कोण धरीत नाही. बरं. कोर्टात जरी गेलं तरी आपल्याला तिथे न्याय भेटत नाही. ते म्हणते मुलीचा कायदा आहे. आता मुलीचं मुलीच्या मा- बाजूने जास्त हा मुलीचा काय- बाजूला आलं जास्त कायदा आहे. त्याच्यामुळे मुलीचीच ऐकून घेते, आपलं काहीच ऐकून घेत नाहीत. बरं. त्यांच्या पोरगी कोणासकट बोलते, कोणासकट फोटो काढते, काय करते, परत दिवसात 10-10 वेळेस फोनवर बोलते. ह्याचा उपयोग सर कुठेतरी बरं बाहेर झालं गेलं. याने मुद्दा उपस्थित मुद्दा केला. मार्ग सोशल मीडिया किंवा मोबाईल ह्याचा वापरामुळे एक घटस्फोटाचं प्रमाण वाढल्याचं मध्यंतरी एका रिपोर्ट मध्ये आलं होतं. तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही सांगा. ऍक्च्युली सोशल मीडियामुळेच हे जे वाढलेले जे रील्स बघणं, हे काय करतो ते काय म्हणजे त्याच्यात जे व्हिडिओज येतात की ही मुलगी इथं फिरायला गेली, हिच्या नवऱ्याने हिला इथं फिरायला नेलं, याच्यावरनं पण घटस्फोट झालेले की बघा याच्या बायकोला इथं फिरायला घेऊन गेला. या गोष्टींमुळे पण झालेलं आहे. त्याच्यानंतर अश्लीलतेचं प्रमाण वाढलं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढण्याचंच कारण सोशल मीडिया आहे. याच्यामध्ये लैंगिकता हा किती विषय आहे? म्हणजे शारीरिक संबंध म्हणा किंवा एखाद्याचं सर्टिफिकेशन नसेल होत तर डिवोर्सचं प्रमाण सर ह्या इंटरनल गोष्टी आहे. किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर साठी पण काहीतरी कारणच असतील ना सर? वेळेचं जसं म्हणजे वेळ देऊ शकत नाही. आता नवरा घरदार सांभाळण्यासाठी बाहेर जावी, दिवस रात्र काम करतो आणि इकडं एखादी स्त्री दुसऱ्या त्याच्या मित्र मैत्रिणींसोबत. आता तुम्ही असं कधी बघितलंय का हाय प्रोफाईल म्हणजे मॅक्झिमम बघितलं, लग्न करताना यांना मोठा माणूस लागतो, अधिकारी, चांगल्या नोकरीचा, बरोबर. अफेअर करताना यांना गवंडी, ड्रायव्हर असेच लोक लागतात. म्हणजे ते तुम्ही जसं म्हटलं की शारीरिक सुखासाठी किंवा वेळ न मिळणं हे मुख्य कारण असू शकतं. शारीरिक महत्वाचा मुद्दा एवढाच बोलायचा आहे, फाउंडेशनच्या मार्फत मी आपल्या चॅनलला सांगू शकतो की ज्या महिलांनी ज्या खोट्या केसेस वगैरे ज्या चालू आहे, परंतु याचा सगळ्यात जास्त जो प्रभाव पडतोय आज जी आपली कौटुंबिक कुटुंब संस्था संस्था आहे, जसे तुमचे मुलं आहे पण की इतरांची मुलं, त्या मुलांना त्या बापाचं प्रेम भेटलं नाही जात. मुलं कोणत्याही वाईट वळणाला इथून पुढली जी येणारी जी पिढी आहे बरोबर. ती वाईट वळणावरती जाऊ शकते, म्हणजे चाललीच आहे जवळपास. ही मी माझ्या बाबतीत पण बघतोय. तुम्ही चॅनल मार्फत एवढं सांगू शकतो की महिलांनी कमीत कमी पुरुषांच्या भावनेचा विचार न करता आपल्या मुलांचा भविष्याचा विचार करून आहे ना काहीतरी योग्य ते पाऊल उचलायला पाहिजे. तर आपण पाहिलं की आपण हा जो विषय आहे आणि हा जो मेळावा आहे याचा वेगवेगळ्या पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडिया असू द्यात, मीडिया असू द्यात, याचा एक मोठा याच्यावर सगळ्यावरती प्रभाव होतोय. सोबतच जे घटस्फोट पोटगी जे आहे तर पोटगी समोर ठेवून किंवा पैशाच्या आमिषानं देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. सोबतच माहेरकडनं जो मुलीच्या संसारामध्ये जो हस्तक्षेप केला जातोय
त्याच्यामुळे देखील एक मोठ्या प्रमाणावरती घटस्फोट होत आहेत. सोबतच कायदे सुद्धा महिलांच्या बाजूने असल्याचं आता सध्या महिलांना समजलेलं आहे आणि त्यामुळं खोट्या केसेस केल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे. सोबतच नात्यामध्ये वेळ एकमेकांना दिला जात नाही, यातून देखील घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय असं त्यांनी सांगितलंय. या बाबतीत आपण आणखी काही तज्ज्ञांशी देखील संवाद साधूयात, त्यांच्याकडनं याबाबतचं आपण मत जाणून घेऊयात. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद. आज मेळाव्याचं आयोजन केलं होतं, काय कारण होतं, काय उद्देश होता तुमचा? आमचा उद्देश असा होता मेळाव्याचा की आपण बघतोय समाजात आता भरपूर पुरुषांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, तर त्या आत्महत्याला जबाबदार काही आपले काही कायदे जसे डोमेस्टिक व्हायलन्स 498 अशा प्रकारचे बरेचसे खोटे कायद्याचा गैरवापर करून महिला पुरुषांवर खोट्या केसेस करतात आणि त्यातून ते आत्महत्या करतात. तर ह्या आत्महत्या जे प्रवृत्त झालेल्या आहे अशा सगळ्या पत्नीपीडित पुरुषांना आपण कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना भावनिक आधार देण्यासाठी आणि मानसिक आधार देण्यासाठी आपण हे मेळाव्याचं आयोजन केलं होतं. बरं, किती लोक आले होते, काय नेमक्या प्रमुख समस्या तिथल्या मांडल्या? ओके, तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रातनं नागपूरपासून सुरत, बँगलोर, MP मधून आपल्या या मेळाव्याला कार्यक्रमाला लोक आले होते. जवळपास 700-750 लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आमच्या प्रमुख मागणी हीच आहे की जसं स्त्रियांसाठी महिला आयोग आहे तसं पुरुषांसाठी पुरुष आयोग पाहिजे आणि यांच्या म्हणजे प्रमुख समस्या याच होत्या की सदर केसला आपण कसं सामोरं जायला पाहिजे याचं मार्गदर्शन घेण्यासाठी ते आले होते. प्रमुख कुठल्या समस्या जास्त दिसतात डिवोर्सच्या कारणांमध्ये? डिवोर्सचे प्रमुख कारण मेन म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्याच्यानंतर आईवडिलांचा हस्तक्षेप हा एक मोठा कारण आहे आणि त्याला जे आता आपण बघतोय की जे पोटगीचे कायदे याला पण म्हणजे याला पण आपण एक प्रमुख कारण म्हणू शकतो. बरं, आता लोकांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, जे कोणी पीडित असतील त्यांना, तर कसा करायचा ओके, आणि तुम्ही प्रमुख कुठल्या मुद्द्यांवरती फोकस करता ते पण सांग. ओके, आम्ही या फाउंडेशन मार्फत आपण जे पण पत्नी पीडित किंवा ज्यांच्यावर खोट्या केसेस असेल त्या पुरुषांना आपण मदत करतो. आपली हेल्पलाईन नंबर आहे 9423395223 आणि मुंबई, पुणे, नाशिक अशा प्रमुख जे जिल्हे, अमरावती, नागपूर वगैरे, धुळे, इथे आपल्या दर शनिवारी रविवारी पत्नीपीडित पुरुषांच्या सभा भरत असतात आणि तिथे आपण आपल्या फाउंडेशनतर्फे कायदेशीर आणि भावनिक आधार वगैरे त्याला दिला जातो. ठीक, नाव आणि पद सांगा. माझं नाव ॲडव्होकेट संकेत दाभाडे, पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनचा अध्यक्ष संस्थापक.